हो माय गॉड, काय झालं डॉक्टर? त्यांचे प्लेटलेट्स खूपच कमी झालेत. पण तुम्ही तर म्हणाला होतात ना डॉक्टर, औषधं दिल्यानंतर प्लेटलेट्स वाढतील म्हणून. वाढायला हव्यात, पण ते खूपच गुंतागुंतीचं असतं आणि तशी खात्रीही देऊ शकत नाही. पण मग आता तेच पाहतोय, औषधाचा इम्पॅक्ट वर यायला हवा, पण त्यांच्या छातीवर आणि हातावर लाल ठिपके किंवा डाग दिसले ना तर मला इन्फॉर्म करा. प्लेटलेट्स कमी झाल्या ना की इंटरनल ब्लिडिंग होतं, त्यामुळेच हे ठिपके दिसून येतात. आणि मग असं झालं तर काय करायचं? तसं झालं तर प्लेटलेट इन्फ्युजन करायला लागतं आणि त्यांना सतत अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. आपल्या औषधांचा मारा सुरू आहेच हो, पण ते जर डाग दिसले ना तर मला ताबडतोब इन्फॉर्म करा. ए मेघना, अगं एवढे घाबरू नकोस. बरं आहे, मला काहीही झालेलं नाही आहे. अगं हे आजाराचे वगैरे आघात आहेत ना, तर क्षुल्लक आहे माझ्यासाठी. सगळं माहिती आहे मला, तू सांगायची काही गरज नाही. आदित्यचा फोन का लागत नाहीये? नाहीच लागत आहे. हाँ काय ग मेघना, सगळं ठीक आहे ना? अहो नाही दादा, डॉक्टर म्हणतात की प्लेटलेट्सचा काउंट खूप कमी आहे म्हणून. अरे बापरे, डेंजरस आहे सगळं. पण मग काय उपाय काय करताय? औषधं तर चालूच आहेत, पण आता म्हणतात की अंगावर जर लालसर डाग आले तर प्लेटलेट्सचं इन्फ्युजन करावं लागेल. मला सांग, आदित्य कुठे? अहो नाही ना, त्याचा फोनच नाही लागत आहे, म्हणूनच तुम्हाला फोन केला. तो बहुतेक इकडे यायला निघाला असेल. दादा मला काहीच कळत नाही हो, मी काय करू आता? नाही तू टेन्शन घेऊ नकोस, डॉक्टर जे म्हणतात ना ते फॉलो कर. मेघना, मला जरा तिथली ट्रीटमेंट थोडीशी कॅज्युअल वाटते. बघूया, त्याला विश्वज्योतमध्ये हलवावं का असा विचार मनामध्ये येतोय. पण तू काळजी करू नको, ते मी आणि आदित्य बघतो. आम्ही दोघं जण कोऑर्डिनेट करू. तू फक्त एक काम कर, तिथेच थांब, लक्ष ठेव, आणि समजा काही वाटलंस तर डॉक्टरांना फोन कर. हां ओके ओके दादा. आदित्य काही हवंय का रे? काय होतंय? काहीही होत नाहीये मेघना, बरं आहे मी, एकदम बरं आहे. हो रे बाबा, काही झालेलं नाहीये तुला. माझं आणि माझ्या नवऱ्याचंच डोकं फिरलंय म्हणून हा सगळा वेडेपणा करतोय आम्ही. आणि मला तर इतका आनंद होतोय ना या सिच्युएशनचा की वा. मेघना, आय एम सॉरी. खरंच कळत नाहीये ग या तापाच्या नादात मी काय बडबडतोय ते. सॉरी.